माझं नाव स्नेहा निर्भान. मी वाशिम येथे राहते. मी फायनान्शियली आणि माझ्या तब्येतीला घेऊन खूप फ्रस्ट्रेट होते. एक दिवस YouTubeवर मी मिस्ट्री टॉकवर सरांचे पॉडकास्ट पाहिले व सरांशी कॉन्टॅक्ट केले. मला फर्स्ट लेव्हलमध्येच रेकी लाईफमधील माझ्यातील चेंजेस जाणवायला लागले व हळूहळू जसजसे लेव्हल 4 पर्यंत आल्यावर लाईफ पूर्ण चेंज झाली. घरातील वातावरणात फरक पडला. जो निगेटिव्हिटीचा त्रास होता तो नील झाला. मला आधी माझे पॉइंट मांडता नव्हते येत. ते मी आता घरच्यांना सांगू शकत आहे. एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस यातून रेकीने बाहेर काढले. तसेच रेकी क्लास सोबत सरांचे अदर कोर्सेस पण मी जॉईन केले. मनी रेकी, कुंडलिनी योग. मनी रेकी क्लास नंतर लाईफमधील फायनान्शियल जे प्रॉब्लेम होते ते नील झाले. त्याचबरोबर कुंडलिनी योग झाल्यानंतर अजून लाईफमध्ये चेंजेस आले. सरांनी वेळेचे लिमिट्स न ठेवता, दिवसांचे लिमिट्स न ठेवता जीव ओतून आमच्याकडून रेकीची प्रॅक्टिस करून घेतली. नमस्कार, मी रुचा पाटील. मी मुंबईला राहते. मी रेकी ह्यासाठी करणार होते कारण मला शारीरिक खूप त्रास होता. मला सतत भीती वाटायची. सारखं छातीत दुखायचं. मला आणखी काही त्रास होते. त्याच्यामुळे मला स्वतःसाठी रेकी शिकायची होती. पहिल्या दीक्षेनंतर मला त्यावेळेला मला खूप शांत वाटलं. त्या रात्री मी खूप शांत झोपले. मला त्रास हा होता की मला रात्रीचा मला हा खूप त्रास व्हायचा की मला असं वाटायचं की मी श्वास घ्यायला विसरते. मला कधीतरी मध्येच अशी जाग यायची की मी श्वास विसरले की काय. मला हा त्रास होता, माझी भीती होती, मला काय माहिती नाही, पण मला हा खूप मोठा त्रास होता. माझ्या छातीमध्ये इतकं दुखायचं की 2-2, 3-3 दिवस ते थोडं थोडं दुखत राहायचं. ती एक माझ्या मनात खूप भीती होती. आणि मी स्वतःला हील करता करता ते वाईट विचार किंवा मनातली भीती, ते दुखणं किंवा जो मला काही त्रास होता, तो माझा त्रास आपोआप सगळा संपून गेला. विजया जगताप कल्याणहून बोलते. सुरुवातीला मला रेकी विषयी काही माहिती नव्हती. रेकीचा क्लास जॉईन केल्यावर माझ्यात खूप काही बदल झाले. खूप सकारात्मक बदल माझ्यामध्ये घडून आले. मुख्य म्हणजे मी खूप शांत झाले. सुरुवातीला इतरांच्या बोला आणि मी मनातल्या मनात राग करायची, खूप हायपर व्हायची, पण आता तसं होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी पॉझिटिव्हली घ्यायला लागली. इतरांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला आणि माझं जीवन असं एक प्रकारे त्याला एक शांतपणाचं एक वळण आलं. तसंच माझ्या झोपेच्या बाबतीत पहिल्यांदा मला रात्री 2 वाजता समजा जाग आली तर मला झोप लागायचीच नाही आणि त्याच्यामुळे मला दिवसा खूप त्रास व्हायचा. परंतु जसं मी रेकीचं हे चालू केलं, हिलिंग चालू केलं, तसं मला रात्री शांत झोप लागायला लागली आणि माझा दिवस त्याच्यामुळे चांगला जायला लागला. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे माझा बीपीचा त्रास. त्याच्यामुळे मला एवढी धडधड व्हायची आणि ते बीपी वाढलं की खूप त्रास व्हायचा. जसं रेकी हिलिंग चालू झालं तसा हा त्रास केव्हा हे झाला, बंद झाला हे कळलं पण नाही. आणि मुख्य म्हणजे विजय पवार सरांच्या बाबतीत काय सांगायचं. ते सरांसारखे गुरु आम्हाला लाभले हे मी खरंच आमचं भाग्य समजते. धन्यवाद सर, आम्हाला तुमच्याकडून एवढं ज्ञान प्राप्त झालं.